सर्व विद्यार्थ्यांना माझा नमस्कार। मी मयूर भोयर मेगाबिट एज्युकेशन यवतमाळच्या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो आहे। आणि एक नोटिफिकेशन, जरा थोडे दिवस मला उशीर झाला ही व्हिडिओ आणण्यासाठी, कारण याच्यासोबतच मी दुसऱ्या व्हिडिओज पण अपलोड केलेले आहे, जे तुम्ही आपल्या यूट्यूबच्या जर एकदा व्हिडिओ सेक्शनमध्ये जाल तर तुम्हाला बाकीचे पण नोटिफिकेशन दिसेल, ते मी अपलोड करत होतो। आणि आज जे नोटिफिकेशन आहे ते IBPSच्या एक्झाम रिलेटेड आहे, जी आहे पंजाब नॅशनल बँकची। आणि खूप जास्त अशा वॅकन्सीज अशा अचानक पाहायला मिळत नाही, जे आज या नोटिफिकेशनमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। क्रेडिट ऑफिसरची पोस्ट आहे, नंबर ऑफ वॅकन्सीज 1000च्या वरती आहे। तर नक्कीच हे एक चांगली अपॉर्च्युनिटी राहू शकते। आणि विशेष म्हणजे त्याच्यामध्ये एक क्रिस्टल क्लिअर गोष्ट अशी दिलेली आहे की जर तुम्हाला एक्झाम जर नंबर ऑफ अप्लिकंट्स कमी असेल तर इथे एक्झाम आपली ऑनलाईन टेस्ट पण राहणार नाही। इंटरव्ह्यू बेसवरच तुमचं डायरेक्ट सिलेक्शन होऊन जाईल। कुठलेही तुमची ऑनलाईन डायरेक्ट एक्झामिनेशन IBPS थ्रू किंवा त्यांचे अशी घेतली जाणार नाही। तर हे एक चांगली संधी आहे जर नंबर ऑफ अप्लिकंट्स एक साधारण कमी असेल तर हे विद्यार्थ्यांना सगळ्यात चांगली संधी आहे। सोबतच मी विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की एक आणखी नोटिफिकेशन मी प्रयोगशाळा रिलेटेड अपलोड केलेली आहे, व्हिडिओ तुम्ही चेक करून घ्याल एकदा, तर ती सुद्धा अप्लाय करायला विसरू नका, कारण अशा नोटिफिकेशन फार कमी पाहायला भेटतात। यूट्यूब वगैरेवर असे काही स्प्रेड करत नाही, नंबर ऑफ अप्लिकंट्स त्याच्यामुळे कमी राहतात। आणि लेवल ऑफ डिफिकल्टी सुद्धा त्या एक्झाममध्ये एक 12वी बेस 10वी बेसचाच पॅटर्न आहे। तर ते एक चांगली संधी आहे, फॉर्म फिलअप करत राहा। फॉर्मच्या फीज आजकाल विद्यार्थी मित्रांनो जास्तच आहे, त्याची सुद्धा 1000 रुपये फीज आहे। OBC असेल तर त्याच्यासाठी 900 रुपये आहे, किंवा अदर कास्टला पण 900च दिलेले आहे, सगळेच ऑलमोस्ट 900च आहे। फक्त एक ओपनला 1000 आहे आणि फक्त एक सर्व्हिसमॅन आणि हँडिकॅपलाच पैसे नाही आहे। तर फीज प्रत्येकच आता एवढं जास्त वॅकन्सी निघत चाललेलं आहे, एवढं जास्त नोटिफिकेशन 100 200 वॅकन्सीसाठी निघत आहे। मला माहिती आहे कुठे ना कुठे विद्यार्थ्यांचे पैसे इथेच जातात, परंतु एक असं समजा की तुम्हाला कुठे ना कुठे अपॉर्च्युनिटीला अवेल करता येईल, ग्रॅब करता येईल। आणि विशेष म्हणजे प्रिपरेशन महत्त्वाची आहे। सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये वेगळे राहायचं असेल आणि पैसा वसूल करायचा असेल तर तुम्हाला नक्कीच हार्डवर्क आणि एफर्ट्स द्यावे लागतील। तर विद्यार्थी मित्रांनो, हेच आपण बोलून या जी पंजाब नॅशनल बँकची नोटिफिकेशन आली आहे त्याच्याबद्दल डिस्कस करूया। तर याची जी ओपनिंग डेट होती, ही जी ओपनिंग डेट आहे ती आता जस्ट 7 फेब्रुवारी 2024ला चालू झाली आहे। खरं पाहता या नोटिफिकेशनची माहिती पुष्कळ आधी आम्हाला आयडिया आलेली होती, परंतु तसं आज उशीर झाला म्हटलं तरी 7 फेब्रुवारीच तारीख आहे, परंतु नोटिफिकेशनची माहिती आधीच आल्यामुळं त्या हिशोबाने व्हिडिओ बनवायला वेळ झालेला आहे। परंतु जी ऑनलाईन डेट आहे ती आजचीच आहे, आजपासून 25 फेब्रुवारीपर्यंत दिलेली आहे। आणि टेंटेटिव्ह एक्झाम जी आहे ती मार्च-एप्रिल 2024 पासून चालू होईल। एक मी फोटो पण आमच्या टेलिग्राम ग्रुपवर आणि व्हॉट्सअप ग्रुप्सवर शेअर करतोय, त्याच्यात तुम्हाला एक्झॅक्ट डेट्स मिळतील। त्या एक्झॅक्ट डेट्सवरून तुम्हाला कळेल की किती नंबर ऑफ एक्झाम्सचा शेड्यूल तर फक्त फेब्रुवारी, मार्च, एप्रिल या 3 महिन्यात येत आहे। जवळपास 15+ एक्झामचा जो शेड्यूल आहे या 3 महिन्यातच आहे। IBPSच्या कॅलेंडर तर आणखी ओपनच व्हायचं आहे, त्याच्या डेट्स म्हणजे पुढे आहेत। तर ते एक्झाम जो आहे तो आपला सेकंड हाफ ऑफ 2024ला येईल। तर सगळ्या एक्झाम्स आहेत, प्रिपरेशन सगळ्यांची आपल्याला करायची आहे विद्यार्थ्यांना। तर इथे जे आहे ऑफिसर क्रेडिट म्हणून पोस्ट आहे, जे स्केल 1 म्हणून दिलेलं आहे, 1000 वॅकन्सीज आहे। आणि पे स्केल बघाल तर फारच सुंदर असं पे स्केल आहे। आता याच्यासाठी जे बॅकग्राऊंड आहे, एक MBA फायनान्सचा विद्यार्थी म्हणून मागितलेला आहे, किंवा CA चा विद्यार्थी मागितलेला आहे। CA चे विद्यार्थी कदाचित या अपॉर्च्युनिटीला ग्रॅब करतील, किंवा त्यांना वाटेल की अरे सॅलरी माझ्या बाकी अर्निंगपेक्षा कमी आहे, तर ते त्या हिशोबाने अवॉइड करू शकतात। परंतु जे MBA फायनान्स बॅकग्राऊंडचे आहे आणि त्यांना फार कमी अपॉर्च्युनिटीज मिळतात, तर ही अपॉर्च्युनिटी एक चांगल्या सॅलरीची त्यांच्यासाठी असू शकते। कॅम्पस प्लेसमेंट आपल्याला तेवढं पुरेसे मिळत नसल्यामुळं आणि फायनान्स फील्डमध्ये जायचं असल्यामुळं तर हे ऑफिसर क्रेडिट 1000 हे जागा निघालेल्या आहेत। आणि ऑफिसर क्रेडिट या पोस्टमध्ये तुम्हाला प्रमोशनचे जास्त चान्सेस सुद्धा असतात। म्हणजे जो नॉर्मल एक क्लरिकल लेवल किंवा PO लेवलचा व्यक्ती असतो, त्याच्या प्रमोशन लेवलपेक्षा इथे अपॉर्च्युनिटी, सॅलरी हे एक क्रेडिट पोस्टच्या व्यक्तीला जास्त असते। त्याच्यामुळं ऑफिसर क्रेडिट या पोस्टला नक्की अप्लाय करा।
दुसरं मॅनेजर फॉरेक्स आहे, जे आपले फॉरेन ट्रान्झॅक्शन्स होतात त्याच्यासाठी, आणि मॅनेजर सायबर सिक्युरिटी, सिनियर मॅनेजर सायबर सिक्युरिटी, या 4 पोस्ट दिलेल्या आहेत. साधारणतः याच्यासाठी पोस्ट अत्यंत कमी आहे आणि हे बघूनच मुलं डिमोरलाइज होतात, अरे आपण कशाला अप्लाय करा, 15 जागेत काय होईल. परंतु जसं मी तुम्हाला सांगितलं की नंबर ऑफ अप्लिकंट्स जर कमी भेटले तर इंटरव्ह्यू प्रोसेसच होईल फक्त, तर त्या हिशोबाने हे चांगले एक अपॉर्च्युनिटी आपल्यासाठी राहू शकतात. बाकीचे जे अलाउन्सेस वगैरे आहेत ते मिळतातच. आणि फारच सुंदर अशी गोष्ट म्हणजे या नोटिफिकेशन मध्ये सगळ्या कॅटेगरीसाठी जवळपास कमी जास्त प्रमाणात इक्वल वेटेजेस मी म्हणेन, कारण 270 ओबीसी, 400 ओपन, ईडब्ल्यूएस 100, एससी 78, एससी 152 अशा काही नंबर ऑफ वॅकन्सीज काही खूप जास्त एससी एसटी मध्ये पाहायला भेटत नाही. आणि आता या अकाउंटमध्ये मला फार चांगल्या प्रमाणात ते दिसत आहे. बाकीच्या याच्यात तुम्ही बघू शकता ह्या ज्या प्रोफाईल्स आहेत, जे टोटल 15 5 वॅकन्सीज आहेत, त्याचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे. काही कॅटेगरीमध्ये तर वॅकन्सी नाही आहे तर त्यांना ओपन कॅटेगरीतूनच फॉर्म फिलअप करावा लागेल. तर या गोष्टीनंतर की नंबर ऑफ वॅकन्सीज ज्या आहेत त्याच्याबद्दल बोलल्यानंतर एज बद्दल आपण बोलून घेऊया की मिनिमम 21 इयर्स पाहिजे आणि मॅक्सिमम 28 इयर्स पाहिजे आहे. मॅन्डेटरी काय आहे तर सीए असलेला पाहिजे, एक विदाउट एक्सपिरियन्सचा पण चालेल, कारण मॅन्डेटरी तर नाही आहे. एक्सपेक्टेड आहे की असलं तर फार चांगलं बँकिंग सेक्टरमध्ये, पण नसेल तरी चालेल. परंतु जर इंटरव्ह्यू झाला तर प्रायोरिटी तर एक्सपिरियन्सलाच ऑफकोर्स ते देतात. मग तुमचं कॉस्ट मॅनेजमेंट अकाउंटंट सीएमए असो, सीएफए असो किंवा MBA और पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट हे अत्यंत आवश्यक आहे. हे जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही याच्यासाठी नक्कीच अप्लाय करू शकता. मग बाकीच्या ज्या आपल्या 15 पोस्ट होत्या मॅनेजर फॉरेक्सच्या, त्याच्यातही त्यांनी MBA फायनान्समध्येच मागितलेलं आहे, बिझनेसमध्ये मागितलेलं आहे. आणि जे सायबर सिक्युरिटीची पोस्ट होती त्याच्यात तर तुम्हाला कम्प्युटर बॅकग्राऊंड असेल, म्हणजे MCA जर असेल पोस्ट ग्रॅज्युएट किंवा BE BTech, जे आपण जनरली इक्विव्हॅलंट समजतो MCA इक्वल्स टू इंजिनिअरिंग कम्प्युटर बॅकग्राऊंड, तर ते असणं आवश्यक आहे. परंतु याच्यात प्रॉब्लेम हा आहे की तुम्हाला एक्सपिरियन्स पाहिजे, मिनिमम 2 इयर्स ऑफ एक्सपिरियन्स इन IT विच ॲटलीस्ट 1 इयर एक्सपिरियन्स मॅनेजिंग IT सायबर सिक्युरिटी. तर एक्सपिरियन्स त्यांनी सांगितलेला आहे. मुळातच मॅनेजर फॉरेक्ससाठी पण त्यांनी एक्सपिरियन्स सांगितलेला आहे, जो माझ्याकडनं मिस झाला सांगणं. तर जर फील्ड रिलेटेड एक्सपिरियन्स असेल तर ही चांगली अपॉर्च्युनिटी राहू शकते. तर ह्या पोस्ट आपल्या इथे दिल्या होत्या आणि या पोस्ट मधल्या 3 पोस्ट एक्सपिरियन्स आहे. फक्त फर्स्ट जी पोस्ट होती क्रेडिट ऑफिसर, ज्याच्याच नंबर ऑफ वॅकन्सीज 1000 निघालेल्या आहेत, तर त्याच्यामध्येच तुम्हाला जास्तीत जास्त स्कोप बनतो आणि ते MBAच्या विद्यार्थ्याने, CAच्या विद्यार्थ्याने एक ट्रायल म्हणून तरी नक्कीच द्यायला पाहिजे. बाकी सिनियर मॅनेजर सायबर सिक्युरिटीचा पण एक्सपिरियन्स जो आहे तो 4 इयर्स ऑफ मागितलेला आहे. तर अशा प्रकारची नोटिफिकेशन याच्यामध्ये आलेली आहे, जे तुम्ही तुमच्या हिशोबाने एलिजिबिलिटी क्रायटेरिया चेक करून अप्लाय करू शकता की नाही एकदा बघून घ्याल. माझा जो जास्त फोकस आहे तो MBA फायनान्स आणि CAचे विद्यार्थी जे एक व्हिडिओ बघतात ही त्यांच्यासाठी एक माहिती म्हणून पुरेपूर हे व्हिडिओ आहे. आता याचा एक्झामचा पॅटर्न एकदा बघूया, कारण त्यांनी कंपल्सरी तर नाही केलेलं आहे, पण इफ इन केस जर नंबर ऑफ अप्लिकंट्स वाढले तर त्यावेळी ते आपले घेणार आहेत एक्झाम. तर ऑनलाईन रिटर्न टेस्ट म्हणजे ऑनलाईन रिटर्न टेस्ट फॉलोड बाय इंटरव्ह्यू आहे. पॅटर्न जो आहे तो IBPS रिलेटेड सेम जवळपास पॅटर्न आहे. रिझनिंग 25, इंग्लिश लँग्वेज 25, ॲप्टिट्यूड 50 आणि एक तुमचं प्रोफेशनल नॉलेज जे तुमचे फील्ड आहे त्याच्याची 50 आहे. म्हणजे टोटल जे आपले बनत आहेत ते 200 मार्क्स बनतात आणि 120 मिनिट्स आहे. आणि याला निगेटिव्ह मार्किंग पण दिली जाईल, जे 1/4 ऑफ द मार्क्स दिलेले आहे. परंतु महत्वाचं म्हणजे कॅन्डिडेट्स हॅव टू क्वालिफाय. जो पार्ट 1 आणि पार्ट 2 होता, म्हणजे हे जो पार्ट आहे आणि हा दुसरा पार्ट आहे, या दोन्हीत क्वालिफाय होणं महत्वाचं आहे. जर तुम्ही पार्ट 1 मधले तिन्ही सेक्शन्स, जो आपला इंग्लिश, रिझनिंग आणि ॲप्टिट्यूड आहे, तो जर सेक्शनल कट ऑफ काढत असाल तर तुम्ही पार्ट 2 साठी एलिजिबल होता. म्हणून दोन्ही पण पास होणं, क्वालिफाय होणं महत्वाचं आहे. आणि जो प्रोफेशनल पार्ट आहे सेकंड नॉलेजचा आणि इंटरव्ह्यू, या दोघांचं वेटेजवरून मेरिट लिस्ट निघेल. म्हणजे फर्स्ट जे होतं ते तुमचं फक्त क्वालिफाईंग इन नेचर सारखंच आहे, वो क्वालिफाय इन इच पेपर इन पार्ट 1 आहे. त्यानंतर मग ते पुढे पर्सनल इंटरव्ह्यू घेईल. पर्सनल इंटरव्ह्यूला त्याने 50 मार्क्स दिलेले आहेत आणि ज्याचा कट ऑफ किंवा जे आपण म्हणू शकतो क्वालिफाईंग मार्क्स आहे 22.50 ठेवले 50 पैकी, म्हणजे 45% ठेवलेले आहे. कॅटेगरी वाईज बघतो म्हटलं तर SC ST साठी ठेवले
आणि 50% म्हणजे 25 तोले अदर कॅन्डिडेटसाठी. तर त्याच्यामुळं हा जो ज्याने सांगितलं आहे की ऑनलाईन टेस्ट प्लस इंटरव्ह्यू किंवा फक्त इंटरव्ह्यू, त्यामुळे हे अप्लिकंट्सला अप्लाय करायसाठी चांगलं होईल. कारण मला असं वाटते की जर 4000 पर्यंत अप्लिकेशन जर आल्या अगेन्स्ट 1000 वॅकन्सीज फॉर क्रेडिट ऑफिसर, तर असं होऊ शकते की फक्त ते इंटरव्ह्यू घेतील. कारण एक जनरली पर्सनल इंटरव्ह्यूचा रेशोज असतो 1:3, 1:4, म्हणून त्यांना काही ऑनलाईन एक्झाम घ्यायची गरज नाही पडणार. परंतु जर ते नसेल तर मग ते ऑनलाईन एक्झाम घेतील. आणि आपली हे महाराष्ट्राच्या हिशोबाने मराठीत चालू आहे वॅकन्सीचं डिस्कशन, तर इथे महाराष्ट्र तुम्हाला दिसेल, ज्याचं सेंटर जे राहील ते मुंबई, नवी मुंबई, ठाणे, नागपूर, नाशिक, पुणे, कोल्हापूर या मेजर ठिकाणीच राहणार आहे. तर या ठिकाणी तुम्हाला जायची तयारी विद्यार्थ्यांना दाखवावी लागणार आहे. बाकीच्या गाईडलाईन्स आहेत त्या तुम्ही नक्की एकदा वाचून घ्याल. मी एकदा स्क्रोल करतो की माझं काही महत्त्वाचं डिस्कस करायचं सुटायला नको. जर इफ इन केस काही सुटलं तर तुम्हाला मी PDF देणारच आहे, त्याच्यामध्ये तुम्ही बघून घ्याल. आणि डेट्सबद्दल आपण बोललो. फीज जी आहे ते विद्यार्थी मित्रांनो इथे पण 1180 रुपये ठेवलेली आहे. SC ST PWBD कॅटेगरीला 50 रुपये आहे. बरीच तफावत ठेवलेली आहे, कारण जी दुसरी नोटिफिकेशन मी आजच जी बनवली त्याच्यामध्ये 1000 रुपये ओपन आणि 900 रुपये अदर कास्ट असं ठेवलं. परंतु ठीक आहे, जे विद्यार्थी खरंच एलिजिबल आहे, इंटरेस्टेड आहे, त्यांनी नक्कीच याला अप्लाय करायला पाहिजे. इंटरव्ह्यू प्रोसेस असल्यामुळं जर इंटरव्ह्यू प्रोसेस झाले तर किती नशीब खुलेल बाबा. एकदम छान सॅलरी जर पण मिळेल आणि तुम्हाला विदाऊट एक्झाम क्वालिफाय करता येईल. अशा खूप रेअरेस्ट केसमध्ये ओनली इंटरव्ह्यूच्या गव्हर्नमेंट परमनंट पोस्ट निघतात. म्हणून ही चांगली संधी आहे, जे तुम्ही जाऊ देऊ नका. तर विद्यार्थी मित्रांनो, पंजाब नॅशनल बँकची ही नोटिफिकेशन मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला टाकून देईल आणि तुम्ही याला नक्कीच अप्लाय करा जर तुम्ही एलिजिबल असाल तर. आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्ही प्रिपरेशन चालू केली असेल तर वेल अँड गुड, माझ्या शुभेच्छा. नाही चालू केली असेल तर दिस इज द राईट टाइम वेन यू कॅन स्टार्ट युअर प्रिपरेशन. आणि मेगाबीट एज्युकेशन यवतमाळकडून तुम्हाला सहर्ष शुभेच्छा. बस एवढं सांगून मी ही व्हिडिओ समाप्त करतो. धन्यवाद.